नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरातील सुख शांतीसाठी ह्या गोष्टी करा. तुम्हालाही प्रश्न पडत असेल की घरात किराणा कधी भरावा, रोज कोणते नामस्मरण करावे, दिवा लावताना 2 वाती एकत्र करून का कराव्यात, घरात किती व कोणते देव असावे, देवांच्या मूर्ती आणि फोटो असाव्यात. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, घरात आपण दर महिन्याला आपल्या घरात किराणा भरतो. बरेचसे लोक 1 ते 10 तारखेच्या आत किराणा भरत असतात. परंतु जर आपण शुभवारी तो किराणा भरला तर आपल्या घरात धनधान्याची कमी राहत नाही. तो किराणा संपूर्ण महिनाभर आपल्याला पुरेल असा राहतो. म्हणून तो किराणा आपण महालक्ष्मीच्या वारी शुक्रवारच्या दिवशी भरायचा आहे. कोणत्याही शुक्रवारी तुम्ही किराणा आणायचा आहे. नंतर आहे रोज कोणते नामस्मरण करावे. तर मित्रांनो, रोज 10-20 मंत्रांचे नामस्मरण न करता आपली श्रद्धा ज्या गुरूंवर आहे, ज्या देवावर आहे, त्यांचेच नामस्मरण करावे. कोणी सांगतंय म्हणून तो नामस्मरण करू नये. तुमची श्रद्धा ज्याही गुरूवर, ज्याही देवावर आहे, त्यांचेच नामस्मरण करावे. मित्रांनो, कधीही आपल्या देवघरात दिवा लावताना 1 वात ठेवून दिवा लावायचा नाही. 2 वात घ्यायची आणि त्यांना एकत्र करायच्या आणि त्या जोड वातेने दिवा लावायचा. 1 वात कधीही लावायची नसते. मित्रांनो, घरात किती व कोणते देव असावे. तर मित्रांनो, घरात भरमसाठ देव ठेवायचे नाही. घरात फक्त कुलदेवी, लक्ष्मी माता, श्री गणेश, भगवान शंकरांची पिंड, बाळकृष्ण असेच देव ठेवायचे. याने आपल्या घरात शांतता कायम राहते, आनंद कायम राहतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.